खामगाव शहरात पुन्हा चोरटे सक्रिय झाले असून स्थानिक चांदे कॉलनी भागात 16 डिसेंबरच्या रात्री 2.25 लाख रुपयाची घरफोडी झाली आहे। चोरट्यांनी अविनाश सोनवणे यांच्या घरातून रोख रकमेसह दागिने लंपास केले आहेत। 15 डिसेंबरच्या रात्री सोनवणे कुटुंबीय घरी झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा मागच्या खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरातील अलमारी फोडून त्यातील 2 लाखाची रोख रक्कम व 20,000चे दागिने असा एकूण 2,20,000चा ऐवज लंपास केला। ही घटना 16 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली। यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। यावेळी तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते। याबाबत अविनाश सोनवणे यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस करीत आहे। दरम्यान पोलिसांनी आसपासच्या घरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता 3 ते 4 चोरटे दिसून येत आहे। त्याच्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।